जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याचं राजकारण पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर जे शांत होतं, आता त्याच राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची चिन्ह यायला लागलेली आहेत. एकनाथ शिंदे यांना तगडा झटका भाजपा देण्याच्या तयारीत आहे. भाजपा अगोदरपासूनच गरज सरो वैद्य मरो अशा भूमिकेत असताना ज्यांनी 25 वर्ष सोबत राहून ठाकरेंचा पक्ष फोडला, जे इतर देशात प्रादेशिक पक्षांबरोबर भाजपाने केलं, तेच आता एकनाथ शिंदेंच्या सोबत करण्याच्या तयारीसाठी भाजपा सरसावली असून पहिलाच धक्का एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण सविस्तर बघणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झालेली आहे. महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. भाजपा हा स्वतःच मोठा होणारा अजगर आहे आणि तो छोट्या मोठ्या सापांना गिळतो हे सर्वश्रुत असताना आता एकनाथ शिंदेंचा पक्ष जो आहे तो स्वतःच्या पक्षात विलीन करून त्यांना गिळण्याची तयारी भाजपा करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सत्ता वाटप आणि पक्षांमधील आंतरिक नाराजी यामुळे आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा शिंदे नात्यातील तणावाची पार्श्वभूमी अलीकडच्या काळात काही स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यात मतभेद उघडपणे दिसले. अनेक ठिकाणी दोघांनी युती केली तर अनेक ठिकाणी त्यांनी वेगळं लढणं पसंत केलं. यामध्ये त्यांच्या अनेक प्रमुख नेत्यांनी सुद्धा एकमेकांवरती टीका केली. त्यामध्ये शिंदे गटाचे जे आमदार होते त्यांनी भाजपाला प्रत्येक सभेत इशारा दिला की आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडून उठाव केल्यामुळे तुमची सत्ता आली, फडणवीस तुमच्यामुळेच आमच्यामुळेच मुख्यमंत्री झाला असं सुद्धा काहींनी म्हटलं. त्यामुळे तो तणाव अनिकच वाढत गेला आणि त्यामुळे आता त्या तणावामध्ये भाजप आणि शिंदेगड यांची युती राहणार का अशी जोरदार चर्चा रंगलेली असताना भाजप आणि शिंदेगड यांच्यातील मतभेद उघडपणे दिसले. काही ठिकाणी भाजपाने स्थानिक स्तरावर काँग्रेससोबत किंवा ठाकरेंसोबत जाणं पसंत केलं, परंतु शिंदेसोबत जाणं पसंत केलं नाही. शिंदे गटाला अनेक ठिकाणी सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या. महायुतीतील विश्वास कमी होत असल्याची सुद्धा जोरदार चर्चा रंगली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप आणि स्वतःची ताकद वाढून सहयोगी पक्षावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा 100% असं सगळीकडे त्यांचं समीकरण आहे. त्यामध्येच एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. त्यामुळे त्यांच्या काही प्रमाणात जागा आल्या आणि पक्ष आणि चिन्ह कधी द्यायचं आणि कधी ठेवायचं हे काहींच्या म्हणण्याप्रमाणे भाजपाच्या हातात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट कधी विसर्जित करायचा आणि तो त्यांचा पक्ष संपवून आपल्या पक्षात त्यांचे आमदार, खासदार आणि इतर महत्त्वाचे नगरसेवक, पदाधिकारी घ्यायचे असा भाजपाचा स्वतंत्र प्रकारचा डाव आहे. भाजपाने स्थानिक निवडणुकांमध्ये मजबूत कामगिरी केल्यानंतर भविष्यात स्वतःचा जो काही प्रत्येक वेळी स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा किंवा अनेक ठिकाणी आपली सत्ता असावी असं त्यांच्या वरील वरिष्ठ नेत्यांचं चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आता महायुतीमधून या स्पर्धेमधून आता एकनाथ शिंदे हे बाद होताना दिसणार आहेत. शिंदे गटाचा दबाव दुसरीकडे आहे तर शिंदे गटाने आपली राजकीय ताकद यावेळी दाखवली होती. मात्र काही भाजपाच्या अनेक ठिकाणी म्हणजेच जवळजवळ आता 29 जागांवरती जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये 25 ते 26 ठिकाणी स्वतःचाच महापौर भाजपाने केलेला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि भाजपमधलं जे युद्ध आहे ते आणखीनच वाढत चाललेलं आहे. उद्धव ठाकरे आणि पक्ष चिन्हाचा प्रश्न असेल, शिवसेनेचे अधिकृत चिन्ह आणि पक्षावरून आधीपासूनच कोर्टात मोठा संघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियामुळे हे प्रकरण सतत चर्चेत असते. सध्या चिन्हाबाबत याच महिन्यात अंतिम निर्णय 18 तारखेनंतर होणार आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते जर सत्ता समीकरण बदलले तर चिन्हाच्या लढाईवरही त्याचा परिणाम थेट होऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेच्या सारख्या मोठ्या संस्थांमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटात कडवी स्पर्धा दिसली. शिंदेंच्या कमी जागा आल्या, मात्र शिंदे तरीही रुसून बसले होते. विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा सुद्धा शिंदेंनी असंच केलं. त्यामुळे आता हे जे काही सोबतचे शिंदे आहेत त्यांना आता ते ओझं लवकरच भाजपा उतरवण्याची खेळी करू शकते. त्यामुळे आता महाराष्ट्रात राजकारण सध्या जे काही अतिशय अनिश्चित टप्प्यावर चाललं आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील नातेसंबंध भविष्यात कसे राहतील याकडे संपूर्ण लक्ष लागलेलं आहे. मात्र शिंदेंना सत्तेतून बाहेर काढण्याचा जो काही निर्णय लवकरच दिल्लीतून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिंदेंना सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय
किंवा पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार अशी अधिकृत घोषणाच काही दिवसांनी प्रत्येक मीडियावर दिसेल। त्यामुळे सध्या सर्व राजकीय चर्चा अंदाज म्हणूनच पाहाव्या लागतील। परंतु आता सध्या जे काही भाजप आणि शिंदे यांच्यात शक्य राहिलेलं नाही। अनेक ठिकाणी शिंदेच्या नेत्यांनी भाजपाच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे। काहींनी फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करून देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच राज्याचं राजकारण नासलं अशी सुद्धा टीका केली होती। तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा खोक्यांचे जे काही आमदार आहेत अशी ही टीका केली होती। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आणि शिंदेगड आहे तो भाजपाच्याच हातात आहे। त्यामुळे आता येणारी जी काही सुनावणी याच महिन्यात होणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेचे अनेक आमदार अपात्र होतील किंवा जे काही भाजपमध्ये राहिलेले घेऊन जातील आणि त्यांचा पक्षच जो काही विसर्जित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या आणि आता पंचायत समिती जिल्हा परिषद सुद्धा झाल्या। भाजपाचं जे स्वप्न होतं आणि भाजपला अनेक ठिकाणी सत्ता आणायची होती ते सुद्धा पूर्ण झालं। मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं होतं कारण पक्ष आणि चिन्ह म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना या नावाचं वलय मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे। त्या नावाला आणि चिन्हाला त्याचा फायदा भाजपला स्वतःसाठी करून घ्यायचा होता, म्हणूनच त्यांना सोबत घेतलं होतं। त्यामुळे आता त्या निवडणुकासुद्धा झाल्या, भाजपाचा महापौरसुद्धा झाला। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचं विसर्जन लवकरच करण्याचा भाजपाचा जो आहे डाव तो लवकरच दिसून येईल। आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुंबईत जसं ताब्यात ठेवलं आणि 29 जागांवरतीच त्यांचा जे काही नगरसेवक आले, परंतु ठाकरेंचे जे काही एकट्याचे 65 आणि मनसेसोबत घेऊन असे सगळे मिळून 72 जागा आल्या। म्हणजेच ठाकरेंना अडवण्यासाठी भाजपाने पुरेपूर एकनाथ शिंदेंचा वापर केला, परंतु मराठी माणसाने एकनाथ शिंदे यांना डावलत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना चांगलं महत्त्व दिलं आणि त्यामुळेच त्यांच्या चांगल्या जागा आल्या। त्यामुळे भाजपाला मुंबईत एकनाथ शिंदेंचा काहीच फायदा झाला नाही। त्यामुळे आता हळूहळू भाजपा एकनाथ शिंदे या गटाला विसर्जित करून स्वतःच आता सर्वात मोठा पक्ष ठरेल। त्यामुळे येणाऱ्या काळात अमित शाह असतील किंवा इतर भाजपाचे वरिष्ठ नेते यांच्या आदेशाप्रमाणे लवकरच शिंदेगड हा भाजपात विसर्जित होईल। त्यामुळे येणाऱ्या काळात जे काही एकनाथ शिंदे सांगतात की आम्ही शिवसेना वाचवली, आम्ही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे शिवसेना चालवत आहोत असे म्हणणारे त्यांचे नेतेसुद्धा तोंडावर पडतील यात काही शंका नाही। त्यामुळे आता जी काही सुनावणी 18 तारखेला सुप्रीम कोर्टात होणार आहे आणि ही अंतिम सुनावणी होणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि यांच्याकडून जे पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार यात काही शंका नाही आणि भाजपासुद्धा शिंदे गटाला आपल्यात विसर्जित करून घेणार। त्यामुळे पुढील काळातलं राजकारण हे कशा प्रकारे वेगळं वळण घेतं आणि उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा कशी वाढते याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांचं जे काही पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे आहे ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मिळावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।